नमस्कार. जेवल्यानंतर पोट फुगत असल्यास खालील उपाय तुम्ही करू शकता. नंबर 1. कमी आणि संतुलित जेवण घ्या. एकाच वेळी खूप जास्त खाणं टाळा. कमी कमी जेवण आणि दिवसातून 4-5 वेळा खाणं उपयुक्त ठरू शकतं. नंबर 2. गॅस निर्माण करणारे पदार्थ टाळा. काही पदार्थ गॅस आणि पोटफुगीला कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ बीन्स, कोबी, बटाटा, कारले, फुलकोबी, सोडा आणि कोल्ड्रिंक्स यांचे सेवन कमी करा. नंबर 3. हळूहळू खा आणि नीट चावा. जेवताना गडबडीत खाणं आणि न चावता घास गिळणे पचनाला त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे हळूहळू खा आणि अन्न नीट चावा. नंबर 4. अतिरिक्त हवेचे सेवन टाळा. जेवताना बोलणं, वेगानं खाणं किंवा स्ट्रॉने पाणी पिणं हे हवेचं सेवन वाढवतं, ज्यामुळे पोट फुगू शकतं. नंबर 5. जास्त तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा. जास्त तळलेले, मसालेदार किंवा तेलकट अन्न खाण्याने पोटात गॅस तयार होऊ शकतो. नंबर 6. आल्याचा चहा किंवा पुदिना. आले आणि पुदिना हे दोन्ही पचनसंस्था सुधारण्यासाठी उपयुक्त असतात. जेवल्यानंतर आल्याचा चहा किंवा पुदिन्याचं पाणी पिणं लाभदायक ठरू शकतं. नंबर 7. फायबरयुक्त आहार घ्या. पचन सुधारण्यासाठी आहारात भरपूर फायबर घ्या. पण अत्याधिक फायबरमुळेही काही लोकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रमाणातच सेवन करा. नंबर 8. पाणी प्या. पचन सुधारण्यासाठी आणि गॅस कमी करण्यासाठी नियमितपणे पाणी प्या. मात्र जेवणाच्या वेळी खूप पाणी पिऊ नका. नंबर 9. वजनावर नियंत्रण ठेवा. वजन जास्त असल्यास पचनावर प्रभाव पडतो. नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराने वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. नंबर 10. ताण कमी करा. तणावामुळेही पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. ध्यान, योग किंवा श्वसनाच्या तंत्राचा वापर करून ताण कमी करा. जर पोट फुगण्याची समस्या कायमची असेल किंवा इतर कोणतेही गंभीर लक्षणं जसे की वेदना, उलट्या किंवा वजन कमी होणे आढळत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. धन्यवाद.